ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी करू आदेशाला पुरुष निरंजन करू आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिण हर हर महादेव शिव शंभो नमो आदेश. जे पण माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी आहे, जे साधक आणि साध्वी व जे नवीन व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी ध्यानपूर्वक ऐका नीट व्यवस्थित. आणि यूट्यूब चॅनलवरती नाथ माता भक्ती चॅनलवरती जाऊन सर्व व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून सर्व काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. मागचा व्हिडिओ मी बनवला होता की कुळाचार व कुळाचे देवी दैवत कसे किंवा कुळाचं काय, की कुळामध्ये जो मोरखा जो तुमच्यामध्ये मोरखा व्यक्ती असन जो म्हणजे जो विधिविधान करणारा व कुळाचार चालवणारा त्यांच्याबद्दल मी सांगितलं होतं. पण आज मी काही गोष्टी सांगतोय कुळाच्या संदर्भात आहे, म्हणजे कुळाच्या संबंधित आहे ते सर्व गोष्टी व त्याच्या संदर्भात आहे. तर ध्यानपूर्वक तुम्ही नीट ऐका व्यवस्थित. तर काय झालं की एक साधक होता, म्हणजे त्यांचं शिक्षण भरपूर झालेलं आहे, टॉप लेवलचं, घराणा पण त्यांचा मोठा आहे. आणि त्याच संदर्भात मी आता इकडं बाहेर आलेलो आहे. जे कुळाचार, जे कुळाचे देवी दैवत त्यांचं विधिविधान करण्यासाठी जी त्यांच्या कुळाची व त्यांची जी ओरिजिनल शक्ती आहे त्यांची त्यांना विधिविधान करून देण्यासाठी व ते त्यांना घनरूपात कसं प्राप्त करावं किंवा कसं प्रकट करावा हे सर्व मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना मी आता आलो, त्यांचं विधिविधान करण्यासाठी. पण त्याच्या पूर्व काय झालं ते माझ्याकडे कसे आले आणि कशी भेट झाली ते तुम्हाला सांगतो. मी आता त्यांचं ह्याच्यामध्ये त्यांना ते दाखवणार नाही, तो व्यक्ती कोण आहे किंवा काय नाही, मी ते सर्व उल्लेख करणार आहे. पण त्यांचं हे विधान झाल्यानंतरून त्यांना काय प्राप्ती होते आणि ते स्वतःच ह्याचं ते व्हिडिओ बनवतील आणि ते स्वतः सांगतील. म्हणून माझं म्हणणं काय, जे पण साधक असो किंवा साध्वी असो, तुमचा स्वतःचा अनुभव महत्त्वाचा. माझं म्हणणं हे की जर तुमचे कुळाचे देवी दैवत घन रूपात जर प्रकट होत असतील तर तुम्ही काय कराल. आता कुणाला असं वाटेल की हा साधक खोटं बोलतोय किंवा बोलतोय, मला खोटं बोलायला आवडत नाही काय. आणि मी एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी पण तुम्ही कुळाची देवी दैवत आहे त्यांची साधना केली, त्यांचं विधिविधान केलं तर ते स्वतः घन रूपात प्रकट होतात व आपलं कुळाचार व्यवस्थित करून देतात व आपली कुळाची सर्व माहिती आपल्या स्वतःला सांगतात व आपल्या कुळामध्ये कोण महापुरुष होतो, कोण महामाता होत्या, कोण महामाता बहिणीगण होत्या किंवा कोण नाही हे सर्व सांगतात. कुणी आपल्या कुळामध्ये योगी होतं का हे सर्व सांगतात. म्हणून माझं सांगणं काय तुम्हाला की जे पण कुळाची देवी दैवत असेल तर ती घन रूपात प्रकट होणं हे महत्त्वाचं आहे. आपण टाक वगैरे घरून ठेवतो, मग आपण जातो लोकांकडे बाहेर आणि मग सर्व विचारतो, गुरुजनांकडे जातो किंवा आपण विचारतो, भाटांना विचारतो. जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सर्वांचा उल्लेख ठेवतात ते भाट लोक त्यांच्याकडनं किंवा ब्राह्मणांकडे तुम्ही जाता किंवा काय जाता किंवा कुठल्या गुरुजनांकडे जाता, तुम्ही विचारता किंवा कुठल्या देवाच्या दरबारात जाता किंवा कुणाच्या दरबारमध्ये तुम्ही जाता आणि त्यांना विचारता की तुम्ही आमच्या कुळाची देवी दैवत माहिती नाही किंवा काय नाही. तर अनेक लोकांचं काय झालेलं आहे, जी लोक तिची सेवा करत असतात तर तिची देवी दैवत सांगतात की हो तुझी तुळजापूरची आहे, तुझी काळूबाई आहे किंवा तुझी अंबाबाई आहे किंवा तुझी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे किंवा येडामाई आहे किंवा काय नाही. सर्वांच्या कुळाची देवी दैवत वेगळे वेगळे असतात, एकसारखं कुणाचंच नसतं. त्याच्यामुळे माझं म्हणणं काय, दुसऱ्यांनी सांगण्यात आणि स्वतः तुम्हाला ती देवी दृष्टांत देण्यात, देवी स्वतः प्रकट होऊन तुम्हाला तुमचं कुळाचार सांगण्यात ते महत्त्वाचं. काय एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर तुमच्या अंगामध्ये भरपूर सारे देवी दैवत येत असतील किंवा तुम्हाला देवी दैवत दिसत असतील किंवा देवी दैवत तुम्हाला दाखवत असतील माझं हे मानपान किंवा ते मानपान, तर असले काही गोष्टी करू नका. ज्या गुरुला साक्षात तुम्हाला जी शक्ती आहे, तुम्हाला जी देवी जागृत आहे, जी तुम्हाला देवी समजा येती बोलती किंवा काय करते, ती जर त्या गुरुजनांना दिसत असेल तरच त्या गुरुकडनं तुम्ही कुळाचार व्यवस्थित करून घ्या. किंवा एखाद्या साधकाच्या अंगात येते देवी दैवतन, तो सांगतो की मी तुझ्या हा कुळाचा आहे, मी तुझं दुसऱ्यांच्या अंगात येऊन बोलतंय, ह्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष ठेवू नका. दुसऱ्यांच्या अंगात येऊन म्हणजे बोलतंय काय, तो खरं बोलतोय खोटं बोलतोय तुम्हाला कसं कळणार. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या अंगात येऊन जर बोलत असेल आणि तुम्हाला सांगत असेल की हो मी तुझी कुळाची किंवा काय आहे, तर त्या गोष्टीकडे लक्ष तुम्ही देऊ नका. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, दुसरे काय बोलतात त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. सर्वात महत्त्वाचं हे की तुमचे कुळाचे देवी दैवत तुम्हाला का दिसत नाही, तुमचे कुळाचे देवी दैवत तुम्हाला का प्रकट होत नाही. मग असं गुरुजन शोधा तुम्ही, ज्यांनी साधना तपश्चर्या करून त्यांना ती प्राप्ती त्यांनी करून घेतलेली आहे. काय आणि त्या भगवंताच्या सानिध्यात किंवा त्या जे महात्मा गुरुजन आहेत त्यांची त्यांनी साधना करून घेतली, त्यांना प्राप्त करून घेतलंय आणि
त्या विधिविधान अनुसार त्यांना सामर्थ्य प्रदान झाले अशाच व्यक्तीकडनं करा. अंगात येऊन घुमत राहणं किंवा काय बसणं किंवा संचार येणं किंवा काय नाही. संचार येते आपल्याला कळत नाही, संचार येते आपल्याला दिसत नाही, संचार येतोय आपल्याला त्रास होतोय, संचार येतोय कुणी बांधून टाकलं, संचार येतोय कुणी कुठून टाकला, तर पहिल्यासारखी ताकद नाही राहिली किंवा काय राहिलं. अशा गोष्टी कसं असतं माहिती आहे का, हे तुमच्यासाठी काल्पनिक झाल्या. पण माझं सांगणं आहे की ही प्रॅक्टिकली ज्ञान तुम्ही घ्या. प्रॅक्टिकली सर्व. आता मी तुम्हाला काय सांगतोय तर ध्यानपूर्वक नीट ऐका. तर काय झालं की एक साधक होता. तर एक साधक होता की जो 10 वर्षापासून तो साधना करत होता. की ज्या गुरूच्या माध्यमात त्यांनी तो गुरु बघितला पण नाही, काय नाही. YouTubeवरूनच ऑनलाईन. काय? ऑनलाईन गुरुदीक्षा घेतली YouTubeवरनं आणि तो गुरु त्याच्यासमोर यायला सुद्धा तयार नाही. ठीक आहे. आणि त्याला विधी-विधान कसं मांडणी करायचं स्वतःच्या हाताने करून द्यायला सुद्धा तयार नाही किंवा काय नाही. मग हे साधकांनी काय केलं, की YouTubeवरती त्यांचे व्हिडिओ बघितले, त्यांच्याशी संपर्क साधला. संपर्क साधला त्याच्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट झाला. फोनवरती कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग त्यांना सांगितलं, की तुला मी अमुक-अमुक विधी-विधान इथून करून देतो. ऑनलाईन तुझी दीक्षा होईल आणि ऑनलाईन दीक्षा झाल्यानंतर तू साधनाला बस किंवा काही बस. मग त्यानुसार तुला सर्व गोष्टीची प्राप्ती होईल. काय? तर आता मी काय सांगतोय लक्षात ठेवा. तर लोकं काय करतात आणि काय नाही किंवा दुसरे साधक काय करतात किंवा काय नाही. त्याच्यामुळं कुठलाही ऑनलाईन प्रकार किंवा कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन दीक्षा कधीच जीवनात होत नाही. ऑनलाईन दीक्षा कधीच होत नाही. ऑनलाईन दीक्षा कधीच होत नाही. नीट लक्षात ठेवा. मी सांगतोय 2-2, 3-3, 4-4 वेळा सांगतोय, तर ध्यानपूर्वक तुम्ही साधक-साध्वी जे पण साधकगण असतात, काय जे पण माता-भगिनी असतात, तर त्यांनी ध्यानपूर्वक ऐका. ऑनलाईन कुठल्याच दीक्षेच्या नादी लागू नको. ऑनलाईन कधीच बरबाद होऊ नका. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, ऑनलाईन त्यांना दिशा वगैरे देतो बोलले. मग त्यांना सांगितलं, की "ठीक आहे चालेल, तुम्हाला पैसे पाठवून दे, अमुक करून दे." मग आता ह्यानी पैसे पण पाठवून वगैरे त्यांना दिले किंवा काय दिले. मी सांगणार नाही किती दिले, तोच तुम्हाला नंतर सांगेन. ज्यावेळेस त्याचं आता काही विधी-विधान मी सर्व गोष्टी करणार आहे आणि त्याच्यामध्ये ते काय प्राप्ती होते, त्याचा स्वतःचा तो अनुभव पण सांगेन आणि काय प्राप्ती होते, तर तो त्याचा तो नंतर सांगेन. मग तो तो पण चांगल्या घराण्यातला, काय त्याचा कुळ घराणा पण चांगला, सर्वच गोष्टी. मग आता त्या साधकाने काय केलं माहिती आहे का? गुरूवरती विश्वास ठेवावा. शुद्ध अंतःकरणातून विश्वास ठेवा किंवा काय करू, पण सर्वात महत्त्वाचं, की बाबा गुरु कसा आहे, काय नाही, ते तर पहिले जाणून घ्या. काय? सर्वात महत्त्वाचं, जोपर्यंत तुम्ही कुठले गुरु आहेत, काय नाही, सत्यकर्म धर्माने चालतात का? खरंच त्यांना प्राप्ती आहे का? ते बघा. काय? अनेक गुरुजन असतात. अनेक गुरुजनांना अनेक त्यांच्या साधनानुसार, त्यांच्या तपश्चर्येनुसार, त्यांच्या भक्तीनुसार त्यांना प्राप्त असतं. ज्यांनी जशी साधना केली किंवा काय त्याला तसं प्राप्ती असतं. पण मी सर्वात महत्त्वाचं सांगतोय, की गुरु तुम्ही असं बघा, की जेणेकरून तो सत्यकर्म धर्माने चालत असेल, तुम्हाला तो ज्ञान देत असेल, खरी भक्ती कशी करावं, खरी प्राप्ती कशी करावा, हे तुम्हाला सांगत असेल ते महत्त्वाचं. ठीक आहे. किंवा तुमच्या अंगामध्ये दिव्यशक्ती येते आणि काय तुम्ही घुमत बसता आणि तुम्हाला काय संचार येतोय आणि आपल्याला काही गोष्टी कळत नाही, आपल्याला काही गोष्टी दिसत नाही, तर हे काहीच महत्त्वाचं नाही. मग ज्यावेळेस तो साधक आला, तर त्याचे कुटुंब त्याला सांगितलं, की येताना तुम्ही जे असतील घरातले लोकं ते या तुम्ही. तर ते बोलले, "ठीक आहे, चालेल." मग ते आई आणि ते दोघं नवरा-बायको जोडीने त्यांची मुलं वगैरे त्यांना ते घेऊन आलं. तर घेऊन आल्यानंतर बघितलं. बघितल्यानंतरून तर तो म्हणला, की "मला ही शक्ती साधनेद्वारे प्राप्त झाली. मला ती शक्ती अमुकद्वारे प्राप्त झाली. पण 12 वर्ष त्यांनी मला सांगितलं, की 12 वर्ष मी तुला काही देऊ शकत नाही. 12 वर्षानंतर मी तुला सर्व काही गोष्टी देणार आणि सर्व काही मी तुला सांगणार." तर आता 12 वर्षानंतर, किती वर्षानंतर? 12 वर्षानंतर. मग 12 वर्षानंतरून तो गुरु त्याला सर्व देणार होता. काय? मग तोपर्यंतच ठीक आहे, मी मानलं, की त्याला 12 वर्षानंतर तुला तो सर्व गोष्टी देणार आहेत. मग गुरूचं कर्तव्य काय आहे? गुरूचं कर्तव्य आहे, की त्याला आपल्या सानिध्यात घेणं, सानिध्यामध्ये घेऊन त्याला विधी-विधान, तपश्चर्या, साधना वगैरे बसवणं किंवा काय बसवणं, सर्व गोष्टीचं प्रॅक्टिकल ज्ञान देणं. ठीक आहे. तर ते ऑनलाईन त्याला दीक्षा वगैरे दिली आणि त्यांनी काही वस्तू वगैरे केल्या आणि त्यांनी जे त्या तांत्रिकनी, ठीक आहे. त्या तांत्रिकनी जी पण साधना केली होती, काय केलं होतं त्याच्यामध्ये ते सर्व काही गोष्टी भरून त्याच्यामध्ये एक ताकद ठेवून ह्याच्याकडे दिलं पाठवून. ह्याच्याकडे ज्यावेळेस त्याला पाठवून दिलं, कुऱ्हानी ज्यावेळेस आला, मग त्याला सांगितलं त्याने कसं विधीन करायचं किंवा काय करायचं. आता ह्याच्यात काय झालं, काय झालं, काय नाही, हे सर्व नीट सांगतो, तर ध्यानपूर्वक ऐका. मग आता त्यांनी काय केलं, की ते आणलं ते सर्व. ते सर्व आणलं, त्याच्यामध्ये ते टाकलं. त्याच्यामध्ये त्याने जे आणलं त्याला विधी मांडायला लावली, तो विधीला बसला. आता ज्यावेळेस तो लगेच तो विधीला बसला, त्यांनी ते मांडून घेतलं. ते विधीला बसलं. त्यांनी त्या तांत्रिकने जी वस्तू पाठवून दिली होती, ती वस्तू घेतली. वस्तू घेतली, विधीला बसला. विधीला बसला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी त्याला असे-असे झटके-बिटके त्याला असे बसायला लागले त्याला आणि त्याला झटके-बिटके त्याला बसायला लागले.
आता झटके बिटके बसायला लागले, तर त्याला असं वाटायला लागलं, की अरे बापरे! गुरुजीमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे आणि गुरुजी सामर्थ्यवान आहे आपला आणि त्यांनी मला शक्ती प्रदान केल्या, तर मी त्या साधनेला बसलो ती साधना करणार. मग तो त्याच्या साधनेला बसला. काय साधनेला वगैरे बसला किंवा काय बसला. मग त्याला तो दिसायला लागला किंवा काय. मग हा अजून खुश व्हायला लागला. त्याला दिसायला लागला. त्याला दिसायला लागलं, तो त्याच्याशी बोलायला लागला किंवा तो अजून खुश व्हायला लागला. तर आता हा सगळा प्रकार काय आहे तुम्हाला सांगतोय मी ध्यानपूर्वक ऐका. तो खुश झाला तर मग त्याच्यामध्ये मग तो मग गुरुजी त्या गुरुजींना तो जेवढे पैसे बोलेल तेवढे पैसे द्यायचा. त्याचे मंत्रविधान घ्यायचा, परत बसायचा, मंत्रविधान घ्यायचा. आता फक्त याला दिसतंय बॉडी वगैरे हालते आणि पूर्ण नुसतं उड्या मारतोय किंवा काय करतोय अशा गोष्टी होत्या. ठीक आहे. असं त्यांनी त्याच्या गुरूंनी सांगितलं, की "मी तुला देणार सर्व, सर्व देणार आणि 12 वर्ष तप झाल्यानंतर तुला देणार." तर त्या साधकाचं 10 वर्ष झाले तप झालं. किती? 10 वर्ष. 10 वर्षापासून आणि ते काय झालं आता 10 वर्षापासून त्याच्या अंगामध्ये ताकद आहे किंवा काय आहे, तो काही करतो किंवा काय नाही. आता ह्याचा प्रकार तुम्हाला सांगतो नीट ध्यानपूर्वक ऐका. आता त्यांनी त्या तांत्रिकनी जे सिद्ध केलेलं जे होतं, काय? ते दिलं ह्याच्या अंगामध्ये टाकून. आता हा कुणाच्या नियंत्रणमध्ये आहे? ती ताकद त्या तांत्रिकच्या नियंत्रणमध्ये. अरे मग त्या तांत्रिकच्या नियंत्रणमध्ये तर तुझं कसं ऐकणार? तुझं कसं काम करणार? हां? त्यांनी वस्तू दिली त्याला आणि त्याला वस्तू दिल्यानंतर तो त्या साधनात बसला. त्या साधनात बसल्यानंतर त्या तांत्रिकनी त्याला त्या शक्तीची साधना करायला लावली. त्याला जी दिली ती ताकद. आता ती शक्तीची साधना करायला त्याला दिसायला लागलं. दिसायला लागलं, ती ताकद त्याला दिसायला लागली. त्याला वाटलं ती ताकद दिसते म्हणजे आता मला सर्वच गोष्टी दिसतात आहे. नाही, त्याला फक्त ती ताकद दिसायची. मग त्याला ती ताकद त्याच्यामध्ये पूर्णपणे रुजली. रुजल्यानंतरून ती ताकद त्याची यूज करायला लागली, की मग काय त्याला जे पण लागणार, जे पण खाणं-दाणं असणं, की जे पण त्याचा मानपान असणं तो देणार, त्याचा भोग घेणार. ठीक आहे. मग आता ती ताकद, आता त्या साधकाला माहिती नाही, ज्याला दिली ती ताकद. काय? कुठली आहे? काय आहे? काय करते? काय नाही? माहितीच नाही. मग 10 वर्षापासून त्याला सेवा करायला लावली. जर ताकद कुठली आहे? काय नाही? कार्य काय करते? काय नाही? माहीत नाही. नुसतं मग ताकद अंगात घेऊन करतोय काय? हां, 10 वर्ष त्यांनी त्या गुरूवरती एकनिष्ठा भक्ती करून ते केलं. मग त्या तांत्रिकने काय केलं लक्षात ठेवा. मग त्या तांत्रिकनी मग काय तो बोलायचा, की "हां, मला पैसे लागतात, द्या पैसे पाठवून. ज्या पैसे लागतात मला द्या पैसे पाठवून." का की ही ताकद ना ह्याच्या अंगामध्ये आणि 10 वर्ष, 10 वर्ष झाले त्याच्या 10 वर्ष झाले. मग आता तरी तो गुरु एकदा सुद्धा भेटायला तयार नाही. तू हा पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, की "गुरुजी तुम्ही या. तुमचं सर्व इथं मी सर्व सर्व ठेक ठेवतो. नाहीतर तुम्हाला जर जमत नसेल, तर मला तुमच्या आश्रममध्ये येऊ द्या. मला तुमच्या आश्रमच्या ठिकाणी मला बोलवा तिथं. मी तिथं येतो. वाटलं तर तिथे येऊन मी साधना करतो किंवा काय करतो." आणि हा होता चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये जॉबला होता आणि ह्याचं उच्च शिक्षण झालेलं पूर्ण इंग्लिश मीडियम शिक्षण झालेलं. ठीक आहे ना. मोठ्या कंपनीमध्ये तो जॉबला होता. जॉबला होता तर आता त्याच्यातनं जो पगार वगैरे यायचा तो सर्व काय करायचा माहिती आहे का? ह्या साधनामध्ये त्या गुरुजनांना देऊन टाकायचा. काय? दर महिन्याला, दर 15 दिवसाला, 10 दिवसाला मागेल तेवढे पैसे, मागेल तेवढे पैसे तो देऊन टाकायचा. मग तो साधक हे जाणून घेण्यासाठी आला, की माझी शक्ती कुठली आहे आणि मी काय केलं पाहिजे आणि काय नाही. का की ते गुरुजन तर येत पण नाहीये. फक्त फोनवरती बोलतात ते आणि फक्त पैसे अकाउंटवरती जातात. तर ठीक आहे बाबा. आता मग ज्यावेळेस तो माझ्याकडे आला, माझ्याकडे आल्यानंतर मग मी त्याला बघितलं. ठीक आहे त्याला सांगितलं, की तुम्हाला अपॉइंटमेंट दिलं जाईल. तर त्या अपॉइंटमेंट प्रमाणे तुम्ही या. मठाचे काय रूल्स आहेत, तर त्यानुसार तुमचं आधार कार्ड वगैरे काय पाठवा, जेणेकरून हिस्ट्रीला कोण येतंय भेटायला, कोण नाही, हे सर्व गोष्टी कळेल आणि सर्व गोष्टी राहील. ते बोलले, "ठीक आहे, चालेल." मग त्यानुसार त्यांनी काय केलं माहिती आहे का? आले, भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांनी अपॉइंटमेंट घेतली. भेट झाली. भेट झाल्यानंतर बघितलं. मग भेट झाल्यानंतर बघितल्यानंतरून त्यांच्याशी 1 ते 2 तास मी त्यांच्याशी संवाद केला. त्यांच्या कुटुंबाशी त्यांच्याशी संवाद केला. तर त्याच्यामध्ये त्यांचा एक लहान मुलगा पण होता. मुलगा होता. आता त्या मुलाला सुद्धा भयंकर त्रास. अचानक काय पण होणं, अचानक काय पण. शाळा पण जायचं बंद झाला तो. चांगला होता. आता ते सर्व काय त्याचं तो सांगेल ती स्टोरी, पण मी महत्त्वाच्या काय गोष्टी सांगतो. ते आल्यानंतर कळालं, की अरे बापरे! मग त्याला सांगितलं, की "अरे बाबा, ही ताकद तर सोडलेली ताकद आहे." समजलं की नाही? आणि ही ताकद फक्त तुझा उपभोग घेते. तुझा उपभोग घेते आणि फक्त शरीराचा वापर होतोय तुझ्या बाळा. आणि ही काय तुझी ताकद वगैरे नाहीये. आणि तुझी भक्ती वगैरे केलेली, ज्या देवीची तू साधना केली, ज्या दैवताची तू देवाची साधना केली, काय केली? हा तो देव पण नाहीये म्हणलं. समजलं की नाही? ही वेगळी बाहेरची मशानातली ताकद आहे. ती मशानाची ताकद त्या तांत्रिकने सिद्ध केलेली आणि त्याने केलेली. मग त्यावेळेस तो तो भयंकर प्रमाणामध्ये त्याला त्रास द्यायला लागला. मग त्याच्यामध्ये आता ते मुसलमान पण होते. मुसलमानी.
आता ते मुसलमानी त्याला ते विद्या वगैरे ते सर्व काय गोष्टी दिलेल्या किंवा काय नाही, ते मुसलमान तांत्रिक पण होता तो सर्व. ह्या सर्व गोष्टी होत्या अशा हे केलेल्या. तर बघितल्यानंतरून मी म्हणलं, की "हे ताकद वगैरे सर्व सोडून दिलेली आहे तुझ्या अंगामध्ये." काय? पहिली गोष्ट, की तुझ्यावरती ही जी तंत्रक्रिया केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तूच जास्त इन्व्हॉल्व झाला त्याच्यामध्ये. त्यांनी जी साधनं सांगितली सर्वात महत्त्वाचं असतं बाळा म्हणलं, कुठल्या पण गुरुजनकडे जाताना, तर तू काय केलं पाहिजे किंवा काय ज्ञान घेतलं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं असतं. मग त्याला मी सांगितलं, की "तू काय केलं पाहिजे माहिती आहे का?" किंवा तुम्ही पण ऐका आणि त्याला पण सांगितलं ते तुम्ही ऐका. त्याला सांगितलं, की ज्या पण तुम्ही गुरुकडे जासाल ना, तर सर्वात महत्त्वाचं त्या गुरुचं प्रथम कर्तव्य काय असतं? त्या गुरुचं प्रथम कर्तव्य असतं, की बाबा ह्याच्या कुळाचे देवी दैवत कुठले आहेत? किंवा ह्याच्या कुळामध्ये कोणी महापुरुष आहे का? किंवा ह्याच्या कुळामध्ये कुणी महामाता वगैरे कुणी आहे का? साधक किंवा साध्वी कुणी आहे का? किंवा कुणी तांत्रिक आहेत का? किंवा कुणी ऋषीमुनी आहेत का? कोणी नागा, साधू, संन्यासी वगैरे कुणी आहेत का? तर हे सर्व बघितलं जातं. मग हे सगळं बघितलं जातं. कुळाचे देवी दैवत कुठले आहेत बघितलं जातं. मग ते जे गुरु सत्यकर्म धर्माने चालत असतात, तर ते गुरु हे सर्व बघतात. मग हे सर्व बघितल्यानंतरून तुला कोणी केलं? ही अडचण काय आहे? काय नाही? सर्व बघतात. मग हे सर्व ते बघितलं आणि त्याला सांगितलं हे सर्व सोडलेलं आहे. मग त्याला सांगितलं, की "हे बघ, हे सर्व ताकद वगैरे सोडलेले हे सर्व काढावं लागेल." कारण की बरेच दिवसापासून यूज करते किंवा काय. मग तो म्हणला, की "असं कसं काय? मी साधना केली" म्हणला. "अरे बाळा, मी हेच तुला सांगतोय. तुला जे दाखवतंय किंवा काय करतंय ह्याला भानामती तंत्रविद्या बोलतात." समजलं की नाही? भानामती तंत्रविद्या असं असतं, की त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं भान हरतं आणि आपण त्या ताकदीच्या अधीन असतो आणि आपण असं स्वतः समजतो, की ही माझी ताकद आहे, लय भारी ताकद आहे. माझ्यासारखी ताकद कुणाचीच नाही. मला कुणी मला ओळखू शकलं नाही किंवा कुणी मला ओळखू शकत नाही किंवा काय नाही, असं प्रकारचं. मग ते काय करतं माहिती आहे का? तुम्हालाच स्वतःला असं वाटतं, की माझी ताकद ही आहे. पण ॲक्चुअलीमध्ये ती ताकद नसती. दुसरी ताकद असते. ज्या गुरुला खरी प्राप्ती असते, ते काय असतं, ते भानामती त्याच्यापुढे चालत नाही. भानामती कुठल्याही प्रकारची भानामती असो, कुठल्या प्रकारचे मोहिनीचे तंत्र केलेलं असो किंवा दिव्य शक्तीचं मोहिनीचं तंत्र केलेलं असो किंवा दिव्य शक्तीचे भानामती चालवलेलं असो किंवा देवीची भानामती प्रकार चालवलेला असो किंवा काय असो, ज्या गुरुला खरं प्राप्ती त्याच्यापुढे ते भानामती चालत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा चकवा चालत नाही. समजलं की नाही? काही खेड्यापाड्यामध्ये आपलं त्याला चकवा पण बोलतात. आपल्या खेड्यापाड्यामध्ये तर ध्यानपूर्वक तुम्ही नीट ऐका. मग त्याला सांगितलं, तर त्याला असं वाटत होतं, की नाही तर तुम्ही सांगता ते चुकीचं. अरे बाबा बरं ठीक आहे, मी सांगतो हे चुकीचं. मग ठीक आहे. मग तुला तुझ्या ही कुळाची दिवी का नाही कळाली? हा तुझा कुळाचं जे दिव्य ताकद आहे का कळालं नाही? मग ही कुळाची जी शक्ती आहे ही का कळाली नाही? सांग तू मला. मग ठीक आहे. तर तुला असं वाटतं ना, की तू बोलतोस ठीक आहे किंवा तुझी शक्ती ठीक आहे. मी मानलं तुझी शक्ती ठीक आहे. मग तुला त्रास का होतो? तुझं डोकं का दुखतंय सांग? पाठीवरती बसल्यासारखं का होतंय सांग? छाती तुझ्या दुखते ते का सांग? हातपाय तुझे जाम होतात, सारखे मुंग्या येतात, का येतात सांग? कंबर पूर्ण जाम होतं. हे का होतं सांग म्हणलं? मग का नीट नाही करत? जर ती ताकद येतं. मग तुला जर हात-पाय तुझं जड होतात आहे, तुझे पाठण जड होते, 24 तास तुला असं वाटतंय कोणतरी पाठीवर बसलेलं आहे किंवा काय आहे किंवा काय नाही, तर ह्याला बोलतात म्हणलं बाळा, की तंत्रक्रिया करणं. तुझ्यावरती हे सर्व तंत्रक्रिया केलेली आहे समोरच्या तांत्रिकाने. समजलं की नाही? हो. आणि त्याला सांगितलं, "हे समोरच्यानी ताकद तू ही घाण-बीण ताकद एवढी सोडली, एवढी खतरनाक तुझ्यावर तंत्रक्रिया केलेली आहे." म्हणलं, "तुझे फुकट कशाला करणार?" म्हणलं. "मी फुकट नाही करणार" म्हणलं. "ते तुला नीट व्हायचं असेल, तुला पैसे मोजावे लागतील" म्हणलं. "तुझ्यासाठी दुसरा तांत्रिक का वैरी करू मी विनाकारण? तुम्ही दुनियाभरचे पाप करून येसान किंवा दुनियाभरची उलटी तंत्रक्रिया करसान किंवा दुनियाभरचे साधनं तुम्ही करसान कुठली पण आणि म्हणसान मग तुम्ही या गुरुजी मला तुम्ही ह्याच्यातनं काढा किंवा काय काढा किंवा पैसेच नाही किंवा हेच नाही, तेच नाही. तर जमणार नाही ह्या गोष्टी म्हणलं. त्याच्यामुळं तुझी जी भक्ती, तुझी तपश्चर्या बघून, तुझं कर्मफळ, पात्रता बघूनच मी हा निर्णय घेतलाय, की तुला ह्या त्रासातनं मुक्त वगैरे करायचंय. ठीक आहे. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं व त्यांचे आई वगैरे जे आहेत, हे सर्वांनी बघितलं, की "हो गुरुजी तुम्ही बरोबर बोलताय." मग कुळाची देवी त्यांनी सांगायला पाहिजे किंवा कुळाची ताकद सांगायला पाहिजे होती. जर ही ताकद होती तर. तर कुळाची ती दिव्य शक्ती आहे ती सांगायला पाहिजे होती. मग कुळाची देवी दैवत नाही पूजल्या जात किंवा काही पूजल्या जात नाही किंवा काय नाही. मग ते ताकदीची साधना होती. मग इतके दिवस फक्त त्या ताकदीची साधना केली. म्हणून तर त्याला सर्व गोष्टी तो पूर्णपणे मग आता अचानक त्याची नोकरी पण गेली. आता जसं 12 वर्ष पूर्ण होत आल्या, आता समजायचं 2च वर्ष राहिल्यात. काय? मग आता आता हा तर 11वं वर्ष पूर्ण त्याचा आता हा चालू 11 वर्ष हा पूर्णच होतंय त्याचा. मग आलं पुढचा 12 वर्ष. तर 11 वर्ष त्याचं चालू होतंय त्याचा चालू झाला आता संपन्नच आहे.
तर आता त्याचे 3-4 महिने झाले की डायरेक्ट त्याला जॉबवरनं काढून टाकला. आणि त्याच्यासारखा इंजिनिअर मुलगा नाहीये. जबरदस्त. काय सांगायचं तुम्हाला? त्याच्यामुळं आता मी काय त्याचं त्या व्हिडिओमध्ये त्याला काय दाखवणार नाही की किंवा कोण नाही. त्याचा तो स्वतः साधण्याला बसन. साधण्याला बसून तो त्याचा स्वतःचा अनुभव सांगेन किंवा काय सांगेन. त्याला सांगितलं की "हे बघ, तू जर सत्यकर्म धर्माने तू चालत असेल, तुझ्या संग जे घडलं, हे जर जीवनात कुणाला घडू द्यायचं तुला नसेल आणि तू सत्याला तू साथ देत असेल, तर तुला ह्या सर्व त्रासातनं मुक्त करून तुझे जी ओरिजिनल कुळाची दिव्य ताकद आणि जी ओरिजिनल तुझ्या कुळामध्ये जे कोणी महापुरुष आहेत किंवा काय आहेत, काय नाही, ते स्वतः येऊन तुझ्याशी बोलतील, स्वतः येऊन तुला दृष्टांत देतील, स्वतः तुझी शक्ती तुझ्याशी बोलतील, तर ते सत्य. तू जर हे स्वतः अनुभव आणि तुझी जी ताकद आहे, ते तू स्वतः जाणून घेशील, तर हे सर्व सत्य आणि तू सत्यकर्म धर्मानुसार तू चालतील आणि जनजागृतीचं कार्य तू पुढं करशील. काय? आणि खरंच सनातन धर्म काय आहे? आणि सनातन धर्म आणि सनातन जे लोकांनी सरळ खेळ मांडून ठेवले देवी-दैवतांचा, खरं सामर्थ्य काय आहे? तपसाधनेमध्ये खरं सामर्थ्य काय आहे? योग साधनेमध्ये खरं सामर्थ्य काय आहे? कुंडलिनी शक्तीमध्ये खरं सामर्थ्य काय आहे? काय नाहीये? कुंडलिनी शक्ती कशी जागृत करायची असते? योग साधना कशी करायची असते? जीवात्म जागरण कसं करायचं असतं? जीव आत्माला ओळखायचा कसा असतो? ह्या भूलोके आपलं जन्म का झाला? आपला जन्म का झाला? हे कसं ओळखायचं असतं? हे सर्व जर ज्ञान तुला पाहिजे असेल किंवा तू सत्यकर्म धर्माने तू चालत असेल, तर तुला हे सर्व ज्ञान तुला दिलं जाणार. ते पण तुझं एवढं 10 वर्षाचं तपश्चर्या, कर्मफळ आणि तुझी पात्रता बघून. का की तू असं मला त्याची भक्ती का आवडली? का की त्यांनी फक्त त्या गुरूंनी सांगितलं 10 वर्षापासून त्याची सेवा केली. बरं त्यांनी काय केलं? त्याचा यूज केला, त्याच्या आतमध्ये ताकद दिली टाकून, पैसे घेतले काढून सर्व, तो जाऊ दे. मग त्याला तंत्रकाटनला वगैरे घेतला, तंत्रकाटनला. मग त्यावेळेस तंत्रकाटन आता एक लक्षात ठेवा, की निंबू वगैरे किंवा कुठलं काय डोक्यावरनं उतारा किंवा कापून घेतल्यानंतर उतारा कधीच नसतो. ज्या तांत्रिकने आपल्या तंत्रक्रिया केलेली आहे किंवा तोडगा केलेला आहे. काय? तोडगा केलेला आहे किंवा कुठल्याही प्रकारचं काय करून ठेवलेलं आहे, मुदतीचं वगैरे बांधून-बिंधून ठेवलंय किंवा काय केलेलं आहे. जोपर्यंत समोरचा तांत्रिक त्या तांत्रिकचं तंत्रकाटन करत नाही, तंत्रातनं त्याला मुक्त करत नाही, त्याची जी ताकद आहे त्याच्या संग युद्ध करून त्याला जोपर्यंत सामर्थ्य बळाने हरवत नाही, तोपर्यंत तो साधक त्याच्यातनं मुक्त कधीच होत नसतो. मग ज्या टायमाला त्याची साधक ज्या टायमाला त्याला तंत्रकाटनला घेतला, मग त्याच्या अंगामध्ये ती ताकद होती. ज्यांनी समजा जे मुसलमानांनी तंत्रक्रिया केली, ज्या साधकांनी, ज्या तांत्रिक लोकांनी जे काय-काय केलं किंवा काय-काय गोष्टी केल्या त्याच्या अवती-भोवती, ज्यांनी तंत्रक्रिया केली किंवा काय केली. तर काय झालं, कसं झालं, काय नाही, तर हे तुम्ही आहे ना त्याच्याच मुखातनं नंतर ऐका. त्याचे व्हिडिओ वगैरे सर्व काढून ठेवले. मग तंत्रकाटन करताना तो कसा ओरडत होता, काय करत होता, त्याच्या आतमध्ये शक्ती काय बोलत होती, माझ्याशी कशी बोलत होती, काय नाही, नंतर काय होत होतं, कसं नाही. असे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, की मी टाकू शकत नाही. जास्त प्रमाणामध्ये जे मातृगण आहेत, बहिणीगण आहेत आपले, अशांमध्ये ह्या लोकांना सुद्धा, पुरुषांना सुद्धा जास्त प्रमाणामध्ये तंत्रक्रिया केली. मग आता तंत्रक्रिया सगळ्यांवर होत असते. ते का असं नाही, की श्रीमंत लोकांवरतीच का होत नाहीये? गरीब लोकांवरतीच का होतंय? मग आता जे स्टोरी सांगतोय ना, हा ह्याचा मोठा घराणं आहे, खूप मोठा घराणं आहे, तर त्या घराण्याचं नाव मी आता घेणार नाहीये. काय? आणि मी आज कुळाचार त्यांचं नीट करण्यासाठी सावंतवाडी ह्या भागामध्येच आलेलो आहे, गोव्याच्या ह्या साईडलाच बाउंडरीवरती जी सावंतवाडी म्हणून त्या भागामध्ये आलेलो आहे. तर त्या कुणी ह्या भागामध्ये जर कुणाला कुठल्या साधकाला किंवा मला भेटायचं असेल त्याच्या कुळाचारबद्दल किंवा त्याचं ते काही गोष्टी जाणून घ्यायचं असेल, तर तो घेऊ शकतो. का की ह्या ठिकाणी मी जवळ 11 दिवसाचं त्याचं कुळाचाराचं विधान आहे आणि त्याचं कुळाचार, कुळाचे देवी दैवत व त्याची ओरिजिनल जी दिव्य ताकद त्यातला भक्ती अनुसार, तपश्चर्यानुसार जी साधना करून त्याला प्राप्त झाले, तर ते त्याला इथं त्याच्या कर्मफळानुसार दान केलं जाणार. आणि इथं तो कुळाचार कसा होतो, कसा नाही, हे पण तुम्हाला मी सांगतो. काय? आता मी व्हिडिओ उठले पूजेचे वगैरे व्हिडिओ टाकत नाही. का की हे जे आहेत, हे गुप्त सर्वच असतात आणि ओरिजिनल असतात. का माहिती आहे का? मी जर टाकल्यानंतर उद्या दुसरा ढोंग करेल. दाखवून असं, हे बघा हे कुळाचार असं असतं, कुळाचार तसं असतं. मला दुसऱ्यांचं जे मला भगवंतांनी जे ज्ञान दिलेलं आहे, जे सिद्ध गुरूंनी जे ज्ञान दिलेलं ऋषीगुरूंनी ओरिजिनल कसं असतं, ज्या साधकाला तंत्रक्रिया झालेली किंवा काय, आता त्याला तंत्रकाटननं त्याला काढणं, आता साधकाला, तर ह्याचं पहिलं कर्तव्य काय असतं माहिती आहे का? ह्याला ह्याच्या तंत्रकाटनमधून पहिलं काढणं, गुरूचं कर्तव्य. जर एखादा साधक येतोय तर त्याला पहिलं त्याच्या तांत्रिक अडचणीतनं पूर्ण काढणं, त्याच्यात जे वाईट ताकद टाकून दिली, जे वाईट ताकद त्याच्यावर सोडलेले आहे, ते सर्व काढून टाकणं. काढून टाकल्यानंतर मग काय असतं माहिती आहे का? सत्यकर्म धर्माचं गुरूचं कर्तव्य काय असतं, की त्या साधकाचं कुळाची जी ओरिजिनल देवी दैवत असते, तर त्या घरात जाऊन
तिथं त्याचं विधी-विधान करून त्याच्या कुळाची देवी दैवताची विधान करावं लागतं. त्या कुळाच्या देवी दैवताचं विधान केल्यानंतरून त्या कुळातले सर्व देवी दैवत प्रकट होतात. तर त्या कुळाचे देवी दैवत प्रकट झाल्यानंतरून मग त्यावेळेस ते गुरुजन त्या दिव्य जे असतात देवी कुळाचे देवी दैवत त्यांच्याशी बोलतात. मग त्यांना विचारतात, की तुमच्या ह्यांच्या कुळामध्ये कोण-कोण श्रापित आहेत? मग ते कुळाचे देवी दैवत काय करतात माहिती आहे का? मग त्यांच्या कुळामध्ये सिद्धवान कोण आहेत ते ते सांगतात. त्यांचं नाव सहित सर्व सांगतात. स्वतः ओरिजिनल. हे लक्षात ठेवा. काल्पनिक ना, ओरिजिनल. आपल्या कुळामध्ये कोण आहेत, कोण नाही हे सर्व स्वतः ती देवी सांगतात. मग ते देवी सांगितल्यानंतरून मग काय करायचं असतं, तिथून पुढं गुरुजन काय करतात, ज्यांना खरं प्राप्ती असतात ते. ते कुळाचे देवी दैवत वगैरे त्याच्यातनं ते सांगतात. मग ते ही कुळाची देवी, ती दैवत आहेत ते निवडतात. मग त्याच्यातनं मग श्रापित कोण आहे त्यांच्या कुळामध्ये, अपघाती कोण-कोण मेलेले आहेत, कोण-कोण नाही. सर्व जेवढे पण अपघाती असतात, ते मेलेले असतात, ते असतात. मग कुळाच्या देवी दैवताला विचारलं जातं, तर कुळाचे देवी दैवत ते करतात. मग आता ज्या गुरूंनी, ज्या साधकाला सांगितलं, की तुझ्या कुळाचे देवी दैवत हे आहेत. मग ते ज्यावेळेस कुळाची देवी दैवत प्रकट होतात, तर त्यावेळेस ते प्रसन्न होतात. मग ते सांगतात. मग ते त्यांना प्रसन्न करून देण्याच्या माध्यम जो असतो तो गुरु असतो आणि शिष्य असतो. मग त्यावेळेस त्या साधकाला ते गुरु काय सांगतात माहिती आहे का? की हो, ही कुळाची देवी आता हे झालं तर मग त्यावेळेस विचारतात, की त्याचे देवी दैवत बोलतात, की ह्या वंशातला जो हे साधकाने म्हणजे अमुक-अमुक तो साधक, मी त्याचं नाव नाही घेणार. ठीक आहे. काय? तर मग तोच सांगेन तो नंतरून तुम्हाला ही सर्व स्टोरी तोच सांगेन त्याचा तो. त्याच्यामुळे मी त्याचं आता नाव नाही घेत. ठीक आहे. मग तो काय बोलला माहिती आहे का? ती देवी बोलते म्हणलं, की मग ती ती आता काय बोलेल काय नाही हे तुला कळेल. मग त्यावेळेस तिथं त्या गुरूचं कर्तव्य काय असतं, की ती देवी स्वतः बोलते, की "बाळा, ह्या कुळामध्ये तू आमची साधना केलीस व आमचं विधी-विधान केलं त्याच्यामुळं आम्ही प्रसन्न आहेत." ठीक आहे. मग त्यावेळेस मग ती देवी काय वरदान द्यायची असतं मी ते सांगणार ना, मग ते काय करायचं असतं ते गुरु त्यांना बोलायला लावतात आणि ते विधी-विधान त्यांना आशीर्वाद वगैरे देतात. मग त्यांच्या आशीर्वाद व त्यांच्या कर्मफळामुळं, त्यांच्या पुण्यफळामुळं मग त्या देवीला गुरु विचारतो, की ह्याच्या कुळामध्ये श्रापित कोण-कोण आहे? मग जो शिष्य आहे, मग तो काय करायला लावतो गुरुजन त्या शिष्याला त्याच्या कुळामध्ये जे श्रापित असतात किंवा काय असतात, हेच देवीने कुळाच्या देवीने त्याला कर्मफळ, पुण्यफळ जे दिलेलं असतं वरदानमध्ये, त्याच्यामध्ये ह्या कुळाचा जो साधक आहे, तर त्या गुरूंनी त्या देवीला सांगून द्यायला लागतं. त्या गुरूंनी आणि मग त्या शिष्याला कळवायला लागतं. मग त्या शिष्याला कळवलं काय जातं आणि शिष्याला काय बोलायला लावतं. तर त्यावेळेस त्या शिष्याला गुरुजन सांगतात, की "आता देवी तुझी जी आहे, त्या देवींना तू बोल, की माझ्या कुळामध्ये जे पण श्रापित असतील, जे पण अपघाती मेले असतील किंवा काय असतील, माझ्या पितृंना ज्यांना मोक्ष मिळाले नसेल, तर माते कृपा करून गुरु आदेशानुसार तुम्ही माझ्या कुळाचे जे कुळपुरुष वगैरे आहेत व मातागण आहेत, त्यांना मुक्त करण्यासाठी सहाय्य करा." मग त्यावेळेस ते आशीर्वाद देतात. मग ते आशीर्वाद दिल्यानंतर गुरु ते आशीर्वाद वगैरे घेतात. त्याचं पुण्य, कर्म, फळ वगैरे ते शिष्याला कसे द्यायला लावतात आणि त्याला कसं अर्पण करायला लावतात, ते पण लक्षात ठेवा. सांगतो मी ते तुम्हाला. मग ते असं विधान असतं, ह्याला बोलतात ओरिजिनल विधान. तर गुरु शिष्याचं परंपरा अशीच चालते. काय? तर ध्यानपूर्वक ऐका. मी आता काय सांगतो तुम्हाला. मग त्यावेळेस काय करतात माहिती आहे का? मग त्या देवी-देवतांना सांगितल्यानंतर मग त्याचे कुळाचे जे असतात, ते देवी-दैवत सर्वांना त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलवतात ते कुळाचे देवी-दैवत. कुळाचे देवी-दैवत त्यांना बोलवल्यानंतर सांगतात, की हे सर्व श्रापित आहे, सर्व दूषित झालेले आहेत. मग हे सर्व दूषित झाल्यानंतर मग गुरु काय करायला लावतो माहिती आहे का? हे श्रापित झालेले आहेत. मग मग ह्या शिष्याकडे कर्मफळ आहे का? पुण्यफळ आहे का? मग जर ह्याच्याकडे पुण्यफळ ह्याच्या कुळामध्ये, घरामध्ये कुणाकडे पुण्यफळ असेल, तर ते पुण्यफळ त्यांना अर्पण करायला लावतो. मग जर ह्याच्या घरामध्ये जर कुठं पुण्यफळ नसेल किंवा काय नसेल, मग ते गुरुजी काय करतात, ते गुरु माहिती आहे का साक्षात ते सिद्धयोगी, त्यांचं स्वतःचं पुण्यफळ, कर्मफळ म्हणजे तपचार्य फळ, ते फळ त्यांना दान करतात. ज्यावेळेस कुणी गुरुजन किंवा कुळातले जोपर्यंत कोणी सगळे लोकं कुळाच्या मातृपितृंना व कुळांना स्वतः पुण्य अर्पण करत नाही, तोपर्यंत त्यांना मोक्ष मिळत नाही. मग तुम्ही किती पण नारळ नागबली घाला, किती तुम्ही पण त्र्यंबकेश्वरला जा, तिथं जाऊन तुम्ही पिंड अर्पण करा, त्या विधानाने होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. का की जे ब्राह्मण आहेत किंवा काय आहेत, तुम्ही त्यांना तर मोक्ष विधानचं माध्यम ठीक आहे, आपण त्यांना गुरुजन मानतो, आपण त्यांना मानतो. त्यांच्याकडे एवढं पुण्य कुठून आलं? की प्रत्येक जणांना एवढं पुण्य ते दान करतील? हां, बरं ठीक आहे. त्यांच्याकडे एवढं पुण्य आहे. जर मग एवढी तपसाधना ते करतात, एवढं पुत्रूंची वगैरे मी तुमचे डोळे उघडतो. जरा जाऊन बघा माझे कुळाचे नारळ, नागबली कशी असते, कसं नाही, त्याच्याबद्दल पण माहिती दिली, तर व्हिडिओ सरळ जाऊन बघा. ठीक आहे. आता हा व्हिडिओ जाईल दुसरीकडे म्हणून आता स्टॉप करतो.
तर मग इथं काय करायचं असतं माहिती आहे का? इथं गुरु त्याला त्याच्याकडून फळ जर नसेल, तर गुरु स्वतः साक्षात त्याचं तपफळ, सामर्थ्यफळ दानमध्ये त्याला देऊन टाकतो. मग इथं सांगण्याचं तात्पर्य अजून एक मी गोष्ट सांगतो. का? आता जर दान करायचं यांना, तर का दान करू? पुण्यफळ, कर्मफळ समजलं ना? म्हणून त्या साधकाची त्या कर्मफळ पात्रता, त्याची तपस्या बघून मला प्रसन्न वाटलं का, की 10 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. म्हणून हा निर्णय घेतला किंवा काय घेतला आणि आता अनुष्ठानमधून ते उठल्यानंतर त्याला त्या अडचणीतनं सर्व मुक्त केलं त्या भगवंतानी. त्या तांत्रिक अडचणीतनं मुक्त वगैरे केलं तंत्रकाटन. तंत्रकाटन करताना मठामध्ये 5 दिवस ठेवावं लागतं मला. 5 ते 6 दिवस, कधी-कधी 7 दिवसही ठेवावं लागतं. का की तंत्रकाटन करताना घरातल्या कुठल्याही प्रकारला त्या समोरचे केलेले जी तांत्रिक बाधा आहे, त्या तांत्रिक बाधेतून त्यांना फटका नाही बसला पाहिजे. तांत्रिक कुठल्या अडचणीतून त्यांना फटका बसला नाही पाहिजे. त्यांचा कुठला एकही जीव गेला नाही पाहिजे. तर अशा काही गोष्टी पण आहेत, ज्या लोकांनी ऐकलेलं नाही. त्यांना कसा फटका बसला किंवा कसा नाही. त्यानंतर परत कसे ते आले पळत. त्यांच्या घरातली लोकं किंवा काय सर्व हे तर लक्षात ठेवा. सर्व नीट ध्यानात. तर ते तुम्हाला ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगा. मग काय केलं माहिती आहे का? मग त्या गुरूचं कर्तव्य असतं, की तिथं ते करून देणं. मग त्यावेळेस त्याला व्यवस्थितपणे त्याला त्याचं कुळाचार व्यवस्थित ज्यावेळेस तिथं गुरुजी येतात, कुळाचे देवी देवतेची साधना वगैरे करून त्याच्या वाड-वडील जे कुळाचे कुळपुरुष आहेत, जोपर्यंत त्याला मुक्त करत नाही त्यांच्यातनं, ते मुक्त करण्याची विधी असते. ते मुक्त केल्यानंतरून त्याच्या घरातले कुळाचे देवी देवतांचं सर्व त्याचं विधी-विधान, कुळाचार व्यवस्थित केल्यानंतरून, सर्व विधान केल्यानंतरून येतं, की त्याला शिष्यत्व प्राप्त करणं. मग त्याला शिष्यत्व द्यायचं. मग त्याला गुरु शिष्य कसा करतो, कसा नाही, त्याचं विधान कसं असतं, काय नाही, त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगितलेले आहेत जुन्या व्हिडिओमध्ये. 1 वर्षाचे, 2 वर्षाचे तुम्ही व्हिडिओ बघाल जा असेल जुने तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं हे ध्यानात ठेवा. तर तुम्ही लोकं सर्व काय करतात ते? काय करतात ते? जातात तुम्ही, जातात गुरुजींकडे हो, गुरुजी गेलं, तुला अडचण आहे, तुला तुझ्या घरच्यांनीच केलंय, फलानं केलं, बिस्तानं केलं, तिस्तानं केलं, असं करून बरेचसे गोष्ट बोलून तुम्हाला घाबरून ठेवतात. मग तुम्ही केलंच पाहिजे. मग तुम्ही काय करता? मग काय-काय गुरुजन काय बोलतात, नाही तुझी ज्ञानमाळ केली पाहिजे समजा किंवा काय-काय गुरुजी तुला शिष्य करून घेतलं पाहिजे, तेव्हा तू नीट होशील. तर असं कधीच नसतं. लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या त्या त्रासातून तुम्हाला समजा तो गुरु मुक्त करत नाही किंवा काही नाही, तर समजायचं की त्या गुरुमध्ये ती पात्रता नाहीये. तो तुम्हाला गुरु पण होऊ शकत नाहीये आणि तुम्हाला तो मार्गदर्शन पण देऊ शकत नाही. कारण की सर्वात महत्त्वाचं शिष्याचं तर लांबचं राहा, पण पहिली तुम्हाला जी असेल ना अडचण, त्या अडचणीतनं तुम्हाला ते मुक्त करता येतात का? त्या तांत्रिक अडचणी तुम्हाला बाहेर काढता येतात. तुम्ही सुखात आहेत का? तुम्ही ज्यावेळेस सुखात राहिलात, त्यानंतरचा विषय झाला, की हो, कुळाचार तुमचं त्यांनी व्यवस्थित करून दिलं. तुमच्या कुळाचे देवी-दैवत व्यवस्थित विधी-विधान सांगितलं आणि ते कुळाचे देवी-देवतांचा तुम्हाला अनुभव आला. आज त्या साधकाच्या घरी समजा मी इकडे आलेलो आहे सावंतवाडीला, ठीक आहे. आज इकडं माझं जवळ-जवळ 11-15 दिवस असं जाणारच आहे विधानमध्ये. तर त्याच्यामध्ये त्याचा अनुभव काय ते तुम्हाला तो नंतर सांगेल. मला ते मोठेपणा सांगायला आवडत नाही. जो सांगेल ज्याला त्याला सांगायचं तो सत्य सांगेल. नाही सांगायचं नाही सांगणार. ज्याला जर आपल्या गुरुचं सत्य सांगायची लाज वाटत असेल, तो कशाला सांगणार? ठीक आहे. जीवनात लक्षात ठेवा. तर सर्वात महत्त्वाचं असतं की कुळाचार. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं आहे की कुळाचारमध्ये काय असतं माहिती आहे का? आता ह्याला दाखवत होतं वेगळे-वेगळे अरे ती ताकदच नाही. ते सोडलेली ताकद आहे. तू त्या ताकदच पूजतोय. मग कुळाची जी ताकद आहे ती तर करा ना. मग ते तर माहिती पाहिजे. त्याच्यामुळे ना तुम्हाला ज्यांना असं वाटत असेल, बाबा हेच माझं कुळाची ताकद आहे आणि हीच माझी दिव्य शक्ती आहे. काय? त्याच्यामुळे माझी ताकद कुणाला पारखलीच होत नाही किंवा ताकद माझी खतरनाक आहे म्हणून मला त्रास होतो, तर हा चुकीचा आहे. तर लक्षात ठेवा, की तुम्हाला आहे ना तुमच्या कुळाचे देवी दैवत घेऊन तंत्रक्रिया केलेली आहे असं समजा. समजलं का नाही? मग काही-काही तंत्रक्रिया असं असतं, की त्याला देवाच्या नावाखाली अंगावरती टाकून दिलं असं दिव्या असो किंवा काय असं. मग ते सांगते हे कुळांचं. मग ती काय करते माहिती आहे का? तिची जी सेना असते ना, ज्यांनी आपल्यावरती तंत्रक्रिया त्या सेनेचं खाणं-दाणं मागत असते ती. माझं हे खाणं-दाणं, माझं ही ताकदीचं द्यायचं खाणं, माझं ती ताकदीचं द्यायचं. मग ते तुमच्यावरती ज्या देवी-दैवत वगैरे घेऊन केलेले आहेत किंवा काय नाही आहेत, तर ही तंत्रक्रिया असते. काय असते? त्याच्यामुळे मी आता जे 2-4 व्हिडिओ जे बनवणार आहेत किंवा टाकणार आहेत ना, तर हे सर्व त्याचेच टाकणार आहेत आणि हेच व्हिडिओ बनवणार आहेत मी. तर लक्षात ठेवा. जोपर्यंत कुळाचं मग हे कुळामध्ये अशा-अशा ताकद आहेत. तर मी ह्याच्यामध्ये हे सांगणार आहे, की कुळामध्ये कुणाची कुठली तीव्र ताकद असते, कशी असते, कशी वर खायची, कशी पार खायची किंवा कुठली ताकद कशी कुळाची खतरनाक असते किंवा काय नाही. कुळामध्ये तांत्रिक गण कसे असतात किंवा कुळामध्ये तांत्रिक जे मातागण असतात ते कसे असतात किंवा कसं नाही. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं, की जी कुळाची ताकद आपली असते आपल्याला वाटतं ही ताकद आहे नाही. आता मी ज्यावेळेस बघितलं हा साधक आला, हा म्हणला माझी कुळाची. अरे नाही बोललो बाळा.
मग ज्यावेळेस त्याला ह्या तांत्रिक अडचणीतनं काढलं आणि मग बोललो की सांग आता कुठे ती ताकद, बोललो त्याला. ज्यावेळेस तंत्रकाटन वगैरे केलं, त्याच्या अंगातली ज्यावेळेस त्या भगवंतानी, त्या महादेवानी, जो नाथांचा नाथ आहे, त्यांनी ज्यावेळेस काढून टाकलं सर्व, तंत्रकाटन मुक्त केलं, तंत्रक्रियातनं मुक्त केलं त्या भगवंतानी. आणि म्हणलं कुठे आता तुझी ताकद, दाखव म्हणलं तुझी कुळाची, कुठे म्हणलं तुझी शक्ती आता, का दिसत नाही? तो म्हणलं की असं कसं काय झालं गुरुजी, मग मी केलं ते सगळं व्यर्थ गेलं का? म्हणलं नाही बाळा, आपण केलेलं जे असतात ना, तपसाधना, भक्ती किंवा कधीच व्हायला जात नाही. त्याच्यासाठी गुरु ज्यावेळेस आपल्याला भक्कम भेटतो, त्यावेळेस आपण केलेलं तपचार्य, कर्मफळ, पात्रता मिळून देण्याची दान त्या गुरुमध्ये असते. त्याच वेळेस आपल्याला सर्व भेटत असतं, लक्षात ठेवायचं म्हणलं. मग त्यावेळेस त्याला काय केलं, त्या साधकाला त्यावेळेस तिथं सर्व तंत्रकाटन मोकळं केलं, सर्व ताकद त्याच्या निघून गेल्या. आणि ज्या ओरिजिनल ज्या ताकद होत्या, मग त्याच्या कुळाचे त्याला दिसायला लागले किंवा काय, मग त्याला आश्चर्य वाटायला लागलं. अरे बापरे! आणि तो नीट झाला. त्या त्रासातनं नीट झाला. तो नीट झाला. त्याची स्वतःची अर्धांगिनी, त्याची माता माऊली, ती नीट झाली. काय? त्याचा मुलगा, त्यांनी तपश्चर्या साधना एवढी केली की विचाराच्या पलीकडं. अशी केली की अक्षरशः कुणीच करू शकत नाही 10 वर्ष. तो एवढ्या मोठ्या घराण्याचा सुद्धा असून, वेल एज्युकेटेड असून सुद्धा. लोकं बोलतात की सुशिक्षित लोकं देव मानत नाही. अरे बाबा, सगळेच जण करत असतात देवधर्म. सर्वांना माहिती आहे देवधर्म कसं असतं किंवा नाही. कोण सांगत नाही. कोण दाखवत नाही. तर हे सर्व काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे जो कुळाचार असतं ना, कुळ परंपरा ही सर्वात महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे हे तुम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग त्यावेळेस आता ह्याचं विधी-विधान झालं ना, ह्याचं विधी-विधान, त्याच्यानंतर तो सांगणच होता. सगळे व्हिडिओ काढून ठेवणं, त्याला मी सांगितलेलंच आहे. काय? तुझं तू काय सांगायचं ते नंतर व्हिडिओ बनवून मला पाठवून दे किंवा काय. त्याचं तो सांगणच स्वतः नंतर. त्याच्यामुळं माझं हे सांगणं आहे, जे पण साधक साध्वी असतील, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, की तुम्हाला जे स्वतःला दिसल, हेच खरं असतं कधी नसतं. समजलं की नाही? पण सत्य पण तुम्हाला कळणं, अनेक प्रकारचे भानामती, चाको प्रकारचे विधी-विधान केले असतात, तंत्रक्रिया केली असतात. त्याला वाटतं की आपण आपल्याच दिव्याचे कुळाचे देवी दैवत आहेत. मग आता ज्याला पण असं वाटतं ना, आपलेच कुळाचे देवी दैवत आहेत आणि मग आपण ह्या देवी दैवतांचं खाणं-दाणं दिले, सर्व दिलंय, तर फक्त त्यांना एकच सांगणं की तुम्ही ओळखायचं कसं, की ही बाहेरची तंत्रक्रिया की दुसऱ्यांची ताकद येते. जर तुम्ही तुमच्या कुळाच्या देवी दैवताचं खाणं दिलंय सर्वांचं, तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. व सगळ्या त्रासातून तुम्ही मुक्त झाले पाहिजे व तुम्हाला चांगली दिव्य ऊर्जा भेटली पाहिजे. चांगलं तुम्हाला दिसायला लागलं पाहिजे. कुळाची देवी दैवताने उभं राहून तुम्हाला सर्व सांगितलं पाहिजे. नुसतं अंगात नाही येतं. आणि जर अंगातच येते आणि तुम्हाला काही दिसतच नाही, अंगात येते तेवढं सांगते किंवा काय मागते, खाणं-दाणच मागते, अंगात येते तेवढं सांगते, तर लक्षात ठेवा की तुमच्यावरती तंत्रक्रिया भयंकर प्रमाणात झालेली आहे. आणि तंत्रक्रिया ही उतार्याने कधीच नीट होत नाही किंवा मशानात उतारा नेऊन ठेवा, तुम्ही शीतशिवावरती उतारा नेऊन ठेवा किंवा तुम्ही 3 वाटावरती नेऊन उतारा ठेवा किंवा 4 वाटावरती किंवा 5 वाटावरती तुम्ही कुठल्या झाडाखाली नेऊन ठेवा किंवा कुठल्या मशानामध्ये नेऊन ठेवा. काय? अजिबात नाही. जोपर्यंत तुमचं तंत्रकाटन कुणी करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यातनं मुक्त होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तोपर्यंत तुम्हाला त्रासच राहणार आहे. मग काही उपाय करू. ही गोष्ट लक्षात घ्या. मग तुम्ही समजायचं की हे आपल्या कुळाचे देवी दैवत नाही, आपल्या कुळाचे देवी दैवताच्या नावाखाली दुसऱ्यांनी तंत्रविद्या केलेली आहे आणि तुम्हाला जर घरामध्ये हा त्रास होत असं, ज्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टीचा त्रास होतोय, मी आता जे सांगितलं, तुमच्या अंगामध्ये हवा वगैरे ते कुळाचे देवी दैवताचं नाव सांगतात किंवा काय आहे आणि ते सर्वच जण त्याचं सर्वजण ते घुमतात अंगामध्ये येऊन आणि तुम्ही सर्वांचं खाणं-दाणं दिलं, सर्वच गोष्टी केल्या तुम्ही आणि तरी तुम्हाला तो घरात जो त्रास व्हायचा तो होतोच आहे सर्वांना. काय? तर ही खतरनाक तंत्रक्रिया आणि तंत्रक्रिया कशी असते, की आपल्यावरती किती वर्ष झाले, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, किती वर्षाचं केलेलं त्याच्यावर अवलंबून असतं की आणि समोरच्या तांत्रिकमध्ये ते सामर्थ्य असणं गरजेचं आहे तंत्रकाटन करणं. लक्षात ठेवा. आणि कुठल्याही साधकाने जोपर्यंत आपण स्वतः त्या त्रासातून तुम्ही स्वतः मुक्त होत नाही, तोपर्यंत गुरु करू नका. ज्या त्रासातनं तुम्हाला तुमच्या त्या साधकाने, त्या ज्या गुरुजनांकडे तुम्ही जासाल, काय? ज्या गुरुजनांकडे तुम्ही जासाल, ते गुरुजन तुम्हाला त्या त्रासातनं मुक्त करून टाकतोय पूर्णपणे आणि तुम्ही नीट होताय. तर जीवनात तशा गुरुला सोडू नका. तो भलं गुरु कुणी पण असो, कुठल्याही पंथातला तो गुरु असो. ज्याने तुमचा जीव वाचवला, तुम्हाला सर्व तांत्रिक अडचणीतनं तुम्हाला बाहेर काढलं, सर्वातनं तुम्हाला मुक्त केलं. त्या गुरुला तुम्ही जीवनात सोडू नका. तोच तुम्हाला मार्गदर्शन दाखवू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जो गुरु तुमचा जीव आत्मा ओळखतो आणि तुमचं जीवनाचं रहस्य तुम्हाला सांगू शकतो, तोच गुरु तुमच्यासाठी महत्त्वाचा. आता माझ्या सानिध्यामध्ये काय झालं किंवा काय झालं मला सांगायचं नाही,
त्यानंतर आता काय गोष्टी तुम्हाला कळतील का की काही साधक मी शेषगण बसलेले साधण्यासाठी त्यांच्या कर्मफळ पात्रतेनुसार त्यांना जे भेटते काय नाही ते सर्व गोष्टी होते, तर मला आनंद आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी नीट हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. आणि सत्य काय आहे ते जाणून घ्या. इथंच माझे एवढे शब्द बोलून माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. ओम नमो आदिसत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी को आदेश अलग पुरुष निरंजन को करू आदेश.